तिची तडफड अजून चालूच आहे. तू तू एक घास खाऊन घे. आई खाते ग मी खाते. हे बघ हे बघ. आवडला ना? खा बाळा. काय चाललंय यांचं? ही इकडून डबा करून देणार. म्हणजे यांनी इथं राहायचं फारच मनावर घेतलेलं दिसतंय. दिव्या, हे सगळं तुझ्या अंगाशी येणार आहे. लवकरच तुला काहीतरी करावं लागेल. आलेच मी. हा. पाणी मी तुला पाणी देऊ? हॅलो हॅलो सीमा, कसं डायरेक्ट कसा काय फोन करू शकतेस तू? आपलं ठरलं होतं ना की आधी मेसेज करून सांगायचं. घरात कोणाला कळलं ना तर वाट लागेल माझी. ऐक ना दिव्या, इथे ना ऑलरेडी मी वैतागली आहे ग खूप. ती अनु घराबाहेर गेले ना तेव्हापासून इथली घरातली सगळी कामं माझ्या अंगावर पडली आहेत, मला करावी लागतात. जमतंय का मग? हा, मस्करी सुचतीये तुला? नाही ग नाही, तुला सवय नाही आहे ना कामाची, म्हणून काळजीनं विचारलं ग. तेच ना, वांदे झालेत सगळे. मी ना एक काम करते दिव्या, कामासाठी एखादी बाईच लावून घेते. असंही ते अविनाश भाऊजी इतक्यात अनुला घरी परत घेऊन येतील असं वाटत नाही. आणि तोपर्यंत हा घरचा पसारा मी आवरायचा. अजिबात नाही, मी कामाला बाई लावून टाकते. हां बरं, हे ते सगळं जाऊ दे. मला सांग ना, तिकडे काय सिच्युएशन आहे? इकडे? अगं इकडे माझ्या डोक्याचा ताप वाढलाय. ही अनु परत घरी जाणारच नाही म्हणतीये. बरं होईल दिव्या. मी काय म्हणते दिव्या, तू ना सतत ना असं आगीत तेल ओतत राहा, तिला भडकवत राहा, म्हणजे ती अनु ना आमच्या घरी परत नाही आली पाहिजे. सीमा सीमा, तुझा प्रॉब्लेम काय आहे नेमका? नाही म्हणजे एकीकडे तू म्हणतेस मला सगळं एकटीला कामं करावी लागतात आणि भाऊजी तिला आणत नाहीयेत, पण मग तुझा प्रॉब्लेम काय? ती घरात यायला हवी आहे की नकोय? हा, आणि काय ग शाणे, हे एक बरं आहे. नाही म्हणजे स्वतःच्या घरचं लोणनं तू आमच्याकडे आणून टाकलंस. माझी सिच्युएशन काय होती इकडे, मला किती त्रास होतोय. नाही तुला माहिती आहे ना, भावाला आणि बापाला किती लाडकी येते. इकडची काडी तिकडे उचलून देणार नाहीत, मला करावी लागतील ना सगळी कामं. अगं मग कामाला बाई लाव ना तू पण. हवं तर मी पैसे देते. एक्सक्यूज मी सीमा, अगं तू जेवढा पगार देशील ना